नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भाजपा की ओर से पंढरपुर को जाने वाले वारकरियों को दी गई खास भेंट। भक्तों के लिए नमो एक्सप्रेस का उद्घाटन महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया और ट्रेन को मुंबई से रवाना किया गया। उन्होंने कहा कि पंढरपुर की वारी मराठी लोगों के लिए सांस्कृतिक और आध्यात्मिक स्वाभिमान है। उन्होंने इस विषय में और भी क्या कहा, आइए जानते हैं। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही नमो एक्सप्रेस या ठिकाणून सोडली जाते आहे। सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी आणि आशिष शेलारजी यांनी पुढाकार घेऊन सर्व भाविकांकरता ही व्यवस्था केली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे, आध्यात्मिक स्वाभिमान आहे आणि विशेषतः ज्या वारकरी पंथाने भागवत ध्वजाची पताका शेकडो वर्ष उंच ठेवली, त्या भागवत धर्माचा सर्वात मोठा मेळा हा आपल्याला पंढरीला पाहायला मिळतो। विठू माऊलीच्या दर्शनाकरता असूसलेला एक एक वारकरी कशाही पद्धतीने तिथे पोहोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे, जो कुठे नोकरी करतोय, कुठे व्यवसाय करतोय, छोटं मोठं काम करतोय, पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का, त्यांच्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की त्यांनाही विठुरायाचं दर्शन हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेता आलं पाहिजे आणि विशेषतः विठू माऊलीचा आशीर्वाद हा प्राप्त करता आला पाहिजे, याकरता ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। तीर्थक्षेत्राच्या संदर्भात जी योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे, कालच त्याचा GR देखील निघालेला आहे। त्यात प्रयत्न हाच आहे की मूळ मराठी माणूस असो का भारतीय असो, याच्या जीवनामध्ये आपल्या तीर्थक्षेत्रावर जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे अशा प्रकारची भावना ही नेहमीच असते, परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि म्हणून सरकारने अशा मात्यापित्याचं पोर होऊन, मूल होऊन त्यांची व्यवस्था केली पाहिजे, याकरता ही व्यवस्था केली आहे।